चंद्रशेखर यांच्या बाबतीत असं म्हणेल, एक तळागाळात काम करणारा अखंडपणे एक कार्यकर्ता. परवा आपल्या जेव्हा बैठक झाली, सुंदर असं मार्गदर्शन केलं सर्व जिल्हा परिषद मेंबर, तालुका अध्यक्ष, सर्व प्रमुख नेते असताना आपण शेवटी कार्यकर्ता कसा असावा किंवा जिथं जिथं आपली अडचण आहे, संजय निराधार योजना अनेक ज्या विधवा महिला याच्यामध्ये आहेत किंवा ज्यांना आधाराची गरज आहे त्या निराधारांसाठी काम करणारा नेता, लोकांना जी तहसीलदारची कामं असतात, इतर सर्व सरकारी कामामध्ये शेवटी आपण सांगतो काँग्रेस का हात आम आदमी के साथ. तर आम आदमीला काय समस्या आहेत त्यांच्यासाठी एक झटणारा नेता. पण हे करत असताना अनेक तरुण कार्यकर्त्यांचा आम्ही सारखे बाकी सर्व मंडळी बरोबर असतात. जेव्हा गोविंदा आपण काँग्रेसच्या वतीनं गोविंदाचं आयोजन दरवर्षी करतो, एका दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या तरुणांनी भाग घेतला आणि लकीली मी त्या याच्यात पक्षवितरणामध्ये नव्हतो आणि अन्याय झाला. पण त्यांनी सांगितलं आपण स्थानिक आहोत आणि स्थानिक म्हणजे मुंबईची मुलं याच्यामध्ये फार एक्सपर्ट आहेत, पण आपलीसुद्धा आज गावोगाव मुलं हे करत असतात आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. मग नेक्स्ट पुढल्या वर्षी आम्ही सांगितलं की स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. आपण बाहेरचे अनेक लोक येतील, अनेक थर लावतील, परंतु आपण त्याच्यापेक्षा आपण शेवटी हे सर्व दही अंडीचं किंवा नवरात्रीचं आयोजन का करतो आहे, तर आपण त्याच्यामध्ये आपल्या स्थानिकांनासुद्धा प्राधान्य त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे. आणि म्हणजे अशा रीतीनं दही अंड्याचं आयोजन असू द्या, क्रिकेट मॅचेसचं आयोजन असू द्या, किंवा युवकांच्या नोकरीचा प्रश्न असू द्या, किंवा गोरगरिबांचा प्रश्न असू द्या, याच्यात ते सतत एक झटणारा नेता आणि त्यांच्या नावानंच आपण या ट्रॉफीचं आपण आयोजन केलेलं आहे. बापूजी देव चषक जरी असला तरी मुख्य आपला बॅनर चंद्रशेखर आहे आणि महेंद्रजी ठाकूर हे आम्ही एकत्र काम केलं. एकमेकाच्या विरोधात आम्ही जिल्हा परिषदेमध्ये होतो, पण सातत्यानं हा मतदारसंघ जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी आघाडीच्या वतीनं आपण काँग्रेस पक्षाला दिलेली आहे. 2 सदस्य होते, 2 आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. कारण एवढं प्रचंड पैशाचा पाऊस होता, प्रचंड सत्ता, अगदी म्हणजे आधी लढायचं म्हणजे त्यांच्याकडं क्षेपणास्त्र आहेत, F-16 आहेत आणि आमच्याकडं काही नाही. पण तसा इराण F-16 पडायला लागला आहे, तसं या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या उरण मतदारसंघामध्ये जी ताकद लावली का आमच्याकडे क्षेपणास्त्र नसेल, आमच्याकडे रडार यंत्रणा जोरात नसेल, आमच्याकडे पैसा नसेल, आमच्याकडे सत्ता नसेल, पण कार्यकर्ते फार जोरात आहेत, जोशात आहेत आणि काय घडवू शकताय. उरणमध्ये परिवर्तनाची नांदी ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घडवली, जी नगराध्यक्षाच्या बाबतीत भावना घाणेकर यांना सत्तेवर बसवण्यामध्ये असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यश आणण्यामध्ये असेल, याच्यामध्ये एक आपला मेन याच्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून किंवा प्रमुख कार्यकर्त्याची भूमिका चंद्रशेखर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची राहिले. त्याचं मनापासून अभिनंदन करतो. 2 जिल्हा परिषद मेंबर, 1 पंचायत समिती मेंबर आपल्या भगिनी इथं आलेले आहेत, प्रचंड मताने त्या निवडून इथं आलेले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर आयोजन आपण केले आहेत. शेवटी हे व्यासपीठ असते. आज आपली पाल्याची टीम तिथं समोर लढते किंवा दुसरी कुठली आहे गोवटणे, दोन्ही आपले लोकल मतदारसंघातील आहेत आणि निश्चितपणे त्यांच्याकडे फार असं चांगलं टॅलेंट आहे. मी नेहमी सांगतो की जसं त्यांनी सांगितलं, मी 7 खंड आहेत, 6 खंडांमध्ये जाऊन आलो, 101 देशांमध्ये जाऊन आलो. 7व्या खंडात मी गेलो होतो, तिथून फक्त 700 किलोमीटरचा अंतर होता. पण अंटार्क्टिकामध्ये थंड जो फार मोठा खंड आहे, बर्फाचाच खंड आहे, त्याला व्हाईट कॉन्टिनेंट म्हणतात, आणि या बाजूला अटलांटिक ओशन आहे, म्हणजे गरम हवा आणि थंड हवा, आणि तिथं दिसत नाही. तिथं दिसण्याचं बंद झाल्यानंतर 3 दिवस थांबल्यानंतर मला परत यावं लागलं. पण मी पुन्हा एकदा तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करेन. शेवटी या दुनियेमध्ये आलोत, खाली हात आहे, खाली हात ज्याने काय. मगाशीपासून नितेश पंडित सांगतो हे दिलं ते दिलं, आपल्या काय बापाचं देत नाही. शेवटी देव ताकद देईल तर आपण देऊ, आणि देऊ तर वाढू. घरात संपत्ती लॉक करायची नाही. जेवढं दागिनं लॉक करतो, लक्ष्मीला तुम्ही कैदेत टाकताय आणि रुपये तर बिलकुल टाकू नका कैदेमध्ये. आणि आपण सांगतो आपण इथून कुठेतरी समाजामध्ये पुढं आलं. काल आमच्याकडे कुणाकडे काय नव्हता, आज उद्या महेंद्र ठाकूर असतील, पाडगावकर असतील, यांची फॅमिली समजा ठीक आहे रॉयल फॅमिली होती. आम्ही सगळे कष्ट करून आलो होतो, आम्ही सगळे नांगर धरून आलो आहोत, आम्ही शेतात भारे बांधून आलेलो आहोत, आम्ही कोऱ्या चालवून आलो आहोत. फार कष्टमय असे आमचा जीवन होता. नोकऱ्या करून संघर्ष करून पुढं आलो. पण जेव्हा वाटते का आपण मला आता 10 घरं बांधायची आहेत, मी एकाच घरात राहणार आहे, मग अनेकांची घरं झाली पाहिजे. जो घरापासून वंचित आहे, जो वर्षाला आम्ही 200-300 नोकऱ्या देतोय, त्याच्यासाठी चांगलं मी एकटा महेंद्र काम करत नाही. तर हा जसा ग्रुप त्यांचा झाला, ग्रुप नाही, हे सर्व सहकारी आहेत. प्रत्येकाला टार्गेट आहे, 2-5 नोकऱ्या लावल्या पाहिजेत. 250-300 कंपन्यामध्ये युनियन आहेत. त्यांना आम्ही सांगतो आम्हाला काँग्रेसला डोनेशन देऊ नका, कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला तुमचं अर्थसाहित्य नाही पाहिजे.
म्हणून दरवर्षी आम्हाला नोकऱ्या काय देणार त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आणि हा आमचं काम आहे का जिथं घरात प्रत्येक चूल पेटली पाहिजे. जो कोण उपाशी असेल, शेवटी कर्मवीर अण्णांच्या संस्थेतून शिकलो, पदवीधर झालो, त्यांनी शिकवण दिली आहे का ताटात आपल्या एक भाकरी असेल, समोरही उपाशी असेल कोण, त्याला अर्धी भाकरी दिली पाहिजे. आणि असा जगण्याचा प्रयत्न करतो. आता ठीक आहे, लाईन आहे, सगळे लोक येतात, सगळ्या अडचणी आहेत, अखंड हरनम सप्ताह आहे, कॅन्सरग्रस्त आहेत, डायबिटीसवाले आहेत. हा पण ते दुःखी आहेत म्हणून दार येतात, ते येतात सुखकर्तामध्ये, नाव सुखकर्ता देवच बसलाय साक्षात. तर मला काय कमी पडत नाही. देण्याच्या अडचणी असतात, येण्याच्या अडचणी आहेत, परंतु दिल्यानंतर वाढते. कितीही डेफिशिट जाऊ दे, कितीही खाली मी जाऊ दे, पैसे ते भरून येतात. आणि मी सांगितलं उद्या जायचं आहे का परवा जायचं माहीत नाही, एक्झिट आपल्या हातात नाही. पण जिवंत इन बिटवीन जगलं पण पाहिजे. आता मी परवा बर्लिनला मीटिंग जाईल, मी जगाचा नेता आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला मी जगाला लीड करतो. जे जगाचे कायदे ठरवले जातात युनोमध्ये, युनायटेड नेशनमध्ये, तिथं मला जायचं भाग्य मिळालं. मी आज ITF लंडनला व्हाईस चेअरमन आहे. जगामध्ये सगळीकडे मीटिंगला, तर बर्लिनला मीटिंग आहे माझी, मी 12 तारखेला चाललो आहे. अनेक लोक जेव्हा आता मी साऊथ अमेरिकन आलं, फोनच एवढे आले. कोविडमध्ये लोक का मेले, तर त्यावेळेला लोकांना डॉक्टर पण जात नव्हते, जवळ नर्सेस येत नव्हतं, टेन्शनमध्ये लोक गेले. तर मी पॅरिसला आलो तर साधारण 300-400 लोकांचे फोन येऊन गेले, बॉम्ब पडतात का? अरे पडला तर पडला, इथं रस्त्यावर पण लोक मरतात, आजारपणात मरतात, तर उद्या युद्धात काय झालं तर आपल्याला माहीत नाही. पण तो सेफेस्ट कंट्री होता. पण त्याच्यामध्ये सांगितलं येताना आमचा विमान पाकिस्तानवरला, इराणचा मार्ग बंद झाला. पण पाकिस्तान तसे मार्ग अनेक आहेत. आता परवाचा माझा फ्लाईट एमिरेट्सचा आहे, मग आम्ही जाताना दुबईवर बॉम्ब पडतात. मी थोडं विमानावर बॉम्ब पडतात, ते पॅसेंजर विमानावर कोण बॉम्ब टाकत नाही, ते धमकी आहे. पण या सगळ्या गोष्टी घडत असला तर शेवटी तो विधाता आहे, जाणं येणं त्याच्या हातामध्ये आहे. आपण इन बिटवीन जगलं पाहिजे आणि लोकांना प्रेम अर्पण केलं पाहिजे. राहुलजी गांधींनी सांगितलं का मोहब्बत की दुकान, का लोकांना प्रेम द्या. जाताना राग, लोभ, भाऊबंदकी, पैशांच्या अडचणी, मार्ग पैशांच्या वाटणून बहिणींचं भाऊबीजा बंद होणे, रक्षाबंधन बंद होणे, आईवडिलाला डिमांड न देते, या गोष्टी ज्यांनी केल्या, आईवडिलांचा सन्मान, आईवडील देव यांच्या मुलं आपण आहोत, आईवडिलांचा सन्मान आयुष्यभर ठेवला म्हणून मग मी इथपर्यंत पोचले आहोत. भाऊ बहिणींना बरोबरचा वाटा दिला म्हणून माझं आज नातं टिकलेलं आहे. लोकांच्या भाऊबीजा आणि जेव्हा रक्षाबंधन बंद होतं तेव्हा तो शरम वाटली पाहिजे. आणि मोठे मोठे पुढारी आहेत का बहिणींना वाटे दिलेत नाही, त्या बहिणींना दरवाजे बंद करतात. तुमची मुलं मर्सिडीजमध्ये फिरतील आणि बहीण मात्र त्या रिक्षानं तुमच्या घरी येईल, तरी आपल्याला शरम वाटली पाहिजे की छोटी बापाची प्रॉपर्टी आहे, आजोबाची प्रॉपर्टी बापानं टिकवली म्हणून तुम्हाला आज भाव येत आहे. त्या बहिणीचा पण वाटा आहे, आत्याचा पण वाटा आहे, तर त्यांना पण सांभाळून घ्यायला सांगतो. शेवटी जीवन हा लोकांना नुसतं शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगू, आपण बोलू आणि स्टेटस ठेवू, ते जमणार नाही. ते जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जेव्हा या स्पर्धा होतात तर प्रत्येकाला त्यांच्याला 8-10 वेळेला आलो, साधारण 400-450 तरी मॅचेसवाले माझ्याकडे येतात, त्यांना मदत केली पाहिजे. 40+वाल्यांचा बॅनर मोठा आहे, ते लेदरवाल्यांचा वेगळा आहे. तर परवा त्यांनी सांगितलं आमचं रायगड प्रेमी, आम्हाला कार पाहिजे. आता जो जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्हा परिषद नाही बोलणं शक्य नाही. परवा आमच्या गावात 22 बाईक ठेवल्या, म्हणजे ठेवतात, आपल्याला नाही बोलता येत नाही. त्यांना माहीत आहे एका ठिकाणी गेलं का नाही बोलता येत नाही. आणि म्हणून प्रयत्न करतो. शेवटी आपलं नाही, आपण सांगितलं मालक तो आहे आणि त्याच्यामुळं आपण प्रयत्न करतो आहे. शेवटी मुलं हॅप्पी पाहिजे. ही तरुण जनरेशन आहे, एवढ्या उन्हामध्ये ते खेळते, दिवसभर खेळतात. आज रात्री पण तो आपण धरूया का आपण बसलो तरी इथं घाम फुटतो आहे. त्यांना धावायचं आहे, रन्स काढायचे आहेत. आणि मी 40+चा कॅप्टन आहे, मला माहीत आहे धावताना किती अडचण आहे. तरी यांच्यात सगळ्यात जास्त धावा मी काढल्या, 64 धावा त्या दिवशी काढल्या होत्या. सेकंड हायेस्ट मी होतो जेव्हा MG ग्रुपच्या मॅचेस सुरू झाल्या. मध्ये जर मुद्दाम रनआउट नसतो झालो तर मी हायेस्टसुद्धा आलो असतो. डॉक्टरची टीम जिंकली त्यावेळेला मी आऊट झाल्यामुळं. परंतु आम्ही मजेत खेळलो तेव्हा यांना 7 दिवस यांना पाय दाबूनच चालले होते यांचे. मग ही अवस्था आहे. तर जेव्हा हे खेळतात जीवावर उदार होऊन, तेव्हा यांना समर्थन देणं. आणि चंद्रशेखर जी आपल्यासारख्या जे बॅनर आहेत, आपण जे यांना व्यासपीठ निर्माण करून देत आहे, विकेट केली, बक्षीस ठेवली, तर चांगलं व्यासपीठ देत आहे. आणि युवकांना प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तो मैदानं बनवा, येतो भाषण करून जातो, एक त्याचा फॉलोअप करत नाही. मी शिडकोतून मैदानं सोडवली, माझा प्रयत्न सातत्यानं मला शिडकोमध्ये जाऊन ते फॉलोअप करावं लागते. तुमच्याकडे चांगला गुरुचरण आहे, फॉरेस्ट आहे, बिंदास तुम्ही अशा ठिकाणी भराव टाका जिथं कोण जमिनी विकणार नाही. जिथं जमीन ज्याच्या मालकाची आहे त्याला गिरायकाला काहीतरी विकून तो मोकळा होतोय. पुन्हा दरवर्षी तुमचा मंडप विंचवांचा बिराट पाठीवर असं तुमचा दरवेळेला मैदान बदलतं आहे.
आता मी त्यांना सांगितलं खारपाटला नका फॉरेस्टची जागा, त्याला परमिशन मागण्याची गरज नाही, तुम्ही करा आणि मग परमिशनला हे आमचं मैदान आहे, इथून आम्ही जाणार नाही. मुंबईत 3 पॉईंट होत असताना या जागा नंतर सगळ्या गिलंकृत सरकार करणार आहे, MMRD करणार आहे, त्याच्या अगोदर मैदानं बनवा, मग त्यांना आम्ही तिथे येऊ देणार नाही. जे शेलगरमध्ये घडलं, जे गावांमध्ये घडलं, कोपरमध्ये प्लॉट्स टाकले तर काढून घेतलं. तर अशा प्रकारे आपण प्रयत्नाला मैदानं अडवा. मी येऊन सांगून मी आता दमलो का मैदानं अडवा, जेवढी घरं बांधता येतील एक्स्ट्रा तेवढी गावठाणाच्या बाजूला बांधून घ्या. नंतर एका गुंठ्याची किंमत 2 कोटी होईल, 1 कोटी होईल, 1 गुंठा पण मिळणार नाही. आज बिंदास बांधा, फॉरेस्ट असेल ज्याच्या बाजूला तुमच्याकडे आपण मॅनग्रोव्ज असेल, जेवढा गावाच्या बाजूला विस्तार करणं, पुढच्या पिढीला नाहीतर कुठेतरी जावं लागेल. घरं विकत घेता येणार नाही, कारण जमिनी आपल्या जाणार आहेत आणि हक्काच्या आपल्या बापाच्या जमिनी आहेत, त्या अडवण्याचा प्रयत्न करा. मुंबई 3 पॉईंटचा जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होईल तेव्हा संघर्ष सुरू होईल आणि तेव्हा तुम्ही सांगा आम्ही घरं बांधू, तर तुम्हाला सरकार बांधून देणार नाही. म्हणून प्रयत्न करा आणि याच्यासाठी आपण एक आहोत. त्याचे पक्ष पंथाच्या चपला बाहेर फेका, पण प्रकल्पग्रस्त म्हणून एक आहोत. आपण सर्व भाऊबंद म्हणून एकत्र आहोत आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या दिवा पाटलांचं तुम्ही नाव घेतलं त्याच्यामुळे 25,000 कोटीची प्रॉपर्टी सिडकोमध्ये आली, पण लोक विसरलेत. आता विमानं उडतात, BJPमध्ये आता बरेचसे लोक गेले, पण ते नाव दिपी पाटलांचा कधी देणार तर समजत नाही. जसं राम मंदिर बनायने झालं एकदाशी, काहीतरी मार्ग काढला, तर या विमानतळाचं सुद्धा नाव माननीय दिबा पाटील साहेबांच्या नावाशी झालं पाहिजे. या लोकभावना आहेत. नाही झालं तर काय होतं, हे उरणमध्ये उरणकरांनी दाखवलं, या जिल्हा परिषदेमध्ये दाखवलं, तर मग 29ला हे दाखवतील लोक. एवढं लक्षात स्थानिकांनी ठेवावं, स्थानिक पुढाऱ्यांनी ठेवावं, जे तुमच्या आज लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी. एवढंच सांगतो आणि थांबतो. आणि छान असं आयोजन केल्याबद्दल चंद्रशेखरजी आम्ही तुझ्या सगळ्या युवा ग्रुपचं अभिनंदन करतो आणि चंद्रशेखरजी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्या ध्रुव आहे काय करतंय, तो आपला श्रीकृष्ण जर का चक्र फिरवणं कुठे गेला पाटील आहे का नाही, तर तो पुढचा आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.